ही युनिक नर्सरी आठवते? आज मी परत इकडे आलेले आहे बदलापूरच्या ह्या युनिक नर्सरीमध्ये. आणि आज मी तुम्हाला इकडची युनिक युनिक अशी झाडं दाखवणार आहे. मागच्या वेळेस मी 2-4 तर दाखवलीच होती तुम्हाला, पण आज सुद्धा मी तुम्हाला दाखवणार आहे काही युनिक झाडं. आणि तुम्हाला खरंच इकडे यायचं असेल तर तुम्हाला मी ॲड्रेस देणार आहे. कारण मागच्या वेळेस असं झालं की बऱ्याच लोकांना यायचं होतं, नुसता व्हिडिओज नव्हता बघायचा, त्यांना व्हिजिट करायचं होतं, पण त्यांना डिस्क्रिप्शनमधनं ना ॲड्रेस समजला नाही किंवा ते बघता नाही आला. तर मी व्हिडिओच्या एंडला ॲड्रेस, फोन नंबर सगळं व्यवस्थित देणार आहे. तुम्ही याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता, कॉल करू शकता की कधी येऊ, कसं येऊ, आणि तुम्ही इकडे व्हिजिट करू शकता. आणि तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि अशा भरपूर आपल्याला गार्डनचे व्हिडिओज मी तुम्हाला दाखवणार आहे. असे भरपूर व्हिडिओज येणार आहेत, तर चॅनल नक्की बघा. मी तुम्हाला नर्सरीची एक छोटीशी झलक तर देतेच आहे, पण मागच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं की हे जे एक्झिबिशन लागतं, म्हणजे ही झाडं ते लोक एक्झिबिशनमध्ये ठेवतात बघायला तुम्हाला, कारण की खूप इथे वेगवेगळी झाडं आहेत जी फार नर्सरीजमध्ये तुम्हाला बघता येणार नाहीत. त्यामुळे तुम्ही इकडे नक्की व्हिजिट करा. आणि ह्याची जी डेट होती ती एप्रिल एंडपर्यंतच होती, पण तुमचा एवढा छान प्रतिसाद मिळाला आम्हाला की ह्याला आम्ही एक्सटेंड करून मे एंडपर्यंत ठेवलेलं आहे. तर तुम्ही मे एंडपर्यंत येऊन नक्की व्हिजिट करा. तुम्हाला वेगवेगळी खूप प्रकारची झाडं बघायला मिळतील. आता इकडे मी तुम्हाला अजून एक झाड दाखवते. हे पण एक थोडं युनिक आहे, कारण मी पण हे पहिल्यांदाच बघतेय. ही आहेत पांढरी जांभळं. म्हणजे मी पहिल्यांदाच जांभूळ म्हटलं की आपला जांभळा कलरच लक्षात येतो ना, पण ही आहेत पांढरी जांभळं आणि ही अशीच राहतात. ही म्हणजे जांभळी होणार नाहीयेत. तर अशी भरपूर झाडं आहेत त्यांच्याकडे. आणि त्यांनी ना म्हणजे इंडियाभर जाऊन वेगवेगळ्या ठिकाणाहून जाऊन ती झाडं गोळा केलेली आहेत. तर तुम्हाला जर का झाडांविषयी काही थोडं माहिती हवी असेल, तुम्हाला जर का वेगवेगळी झाडं बघायची असतील, तर नक्की या नर्सरीला व्हिजिट करा. व्हिडिओच्या एंडला प्रॉपर ॲड्रेस आणि नंबर मी तुम्हाला मेन्शन करेन. आता मी तुम्हाला एक झाड दाखवते. म्हणजे झाड म्हणजे हे बघा, छोटंसं रोपटं आहे ते, पण त्याचं काहीतरी युनिक कॅरेक्टर आहे, ते मी तुम्हाला दाखवते. ही बघा, ही जी पानं आहेत ना, तर ह्यांना बासमतीचा वास आहे. म्हणजे आपण जर का लॉंग राईस वगैरे बनवला आणि नंतर तो जसा होत आला की हे पान काढायचं, ते धुवायचं छान, त्याचे तुकडे करायचे आणि त्याच्यामध्ये घालायचे की त्याला बासमतीचा फ्लेवर येतो. हे बघा, म्हणजे हे तुम्ही जर का लावलं कुंडीमध्ये सुद्धा, तरी तुम्ही ऐनवेळीच ते एक पान काढून जर घातलं तर तुमचा जो राईस आहे त्याला मस्त बासमतीचा फ्लेवर येणार आहे. दुसरं अजून एक मी तुम्हाला रोप दाखवते. हे पण वेगळं आहे थोडं, पण आपल्याला कामी येऊ शकतं. म्हणजे ते तुमच्यावर डिपेंड आहे की तुम्हाला कशा रेसिपीज करायच्या आहेत. मी तुम्हाला दाखवते. हे बघा, हे अशी छोटी छोटी जी पानं आहेत ना, ही थाय पेपरची पानं आहेत. म्हणजे हे जे थाय पेपर आहे ते आपण जे काळी मिरी वापरतो तसं आहे. हे बघा, ह्याला थाय पेपर म्हणतात. तर काळी मिरीसारखी त्याला टेस्ट आहे. म्हणजे एक पान काढलं, खाल्लं तर त्याला छान काळी मिरीसारखी टेस्ट आहे. ते म्हणजे जेव्हा आपण पान खातो ना, जिभेवर असं जे मिरीला एक अशी थोडीशी शार्प टेस्ट असते, ती त्या पानांना सुद्धा टेस्ट आहे. अशी तुम्हाला इकडे युनिक झाडं मिळतील. त्यामुळे मी तुम्हाला मागच्याही व्हिडिओमध्ये सांगितलेलं, आत्ताही मी तुम्हाला काही युनिक व्हरायटी दाखवते, जेणेकरून तुम्हाला जर का इकडे व्हिजिट करायचं असेल तर तुम्ही करू शकता, घेऊ शकता. माहिती तुम्हाला इकडे आल्यावर नक्कीच मिळेल. आता हे बघा, हे जे आहे ना, हे ऑल स्पाइसचं झाड आहे. बऱ्याच वेळा लोकांना ह्याच्याबद्दल माहिती असते की ऑल स्पाइस नावाचं एक झाड येतं. मी तुम्हाला ह्याची एक गंमत दाखवते. आता बघा, मी एक पान ह्याचं तोडते. आता हे तुम्ही पान आहे ना, ह्याचं असा वास घेतला तर तुम्हाला वास येणार नाही. असं थोडंसं तोडायचं, ह्याला लगेच लवंग. आता हे सोडा, हे दुसरं बघा, दालचिनी, तिसरं घेत तमालपत्र. म्हणजे सगळ्या गोष्टींचा ह्याच्यामध्ये मस्तपैकी वास आहे. हे पान तुम्ही जर का असं तोडून घातलं, म्हणजे आपण छान स्वच्छ धुवायचं, तोडायचं, घालायचं आपल्या बिर्याणीमध्ये म्हणा किंवा पुलावमध्ये, तर एकच पान सगळ्यांचं काम करणार आहे. त्यामुळे हे पण एक खूप छान झाड आहे, जे तुम्ही तुमच्या घरी टेरेस गार्डनवर लावू शकता. आता हे बघा, हे मी तुम्हाला जी दाखवते ना, ही नेपाळी कोथिंबीर आहे. आणि तुम्ही इकडे बघाल तर ह्याला किती असं वरती जे आलं ना, हे छोट्या छोट्या बिया आहेत त्याच्या, म्हणजे त्या बाजूला पडल्या की परत येणार. तर तुम्हाला एक झाड लावलं, म्हणजे एक रोपटं तुम्ही त्याचं जर का लावलं, तर तुम्हाला एकदम मस्त भरपूर मिळतील. हे बघा, मी हे असं काढलंय.
आणि ह्याला स्ट्रॉंग असा कोथिंबीरीचा वास आहे. ह्याला नेपाळी कोथिंबीरच असं म्हणतात. मस्त स्ट्रॉंग कोथिंबीरचा वास आहे, छान एकदम. हे बघा, हे आहे हादग्याचं झाड. आणि लाल हादगा जो आहे ना तो थोडा रेअर आहे, म्हणजे हा तुम्हाला नाही दिसणार. हे बघा केवढी आहेत बघा त्यांच्याकडे. हा एक थोडी रेअर व्हरायटी असते, फार लगेच तुम्हाला सगळीकडे मिळणार नाही. किती सुंदर आहे बघा, हे बघा. तर तुम्हाला अशी सगळी ना युनिक झाडं इकडे बघायला मिळतात. तसंच तुम्हाला ना इकडे जी नॉर्मल घरातली झाडं आहेत, म्हणजे तुम्हाला जसं की फुल झाडं, आपला मोगरा, गुलाब, जास्वंद, हे सगळं जे हवं असेल ते पण मिळतं. त्यानंतर आंबा, चिक्कू, फणस ही वाली झाडं हवी असतात ती पण मिळतात. पण ह्या नर्सरीचं वैशिष्ट्य हेच आहे की इकडे युनिक युनिक झाडं आहेत. त्यामुळे युनिक झाडं तुम्हाला जर का बघायची असेल, जर का तुम्हाला नंतर न्यायचं नसेल जरी, पण एक एक्सपिरियन्ससाठी बघायचं असेल तर इकडे नक्की व्हिजिट करा. अजून एक युनिक झाड तुम्हाला दाखवते मी. हे आहे मिरॅकल बेरी. हे बघा, आता ह्याच्यावर बेरीज नाही आहेत, पण अशा लाल लाल रंगाच्या बेरीज येतात ह्याला. आणि त्या तुम्ही जर का खाल्ल्या, म्हणजे 2 ते 3 बेरीज तुम्ही ह्या जर का खाल्ल्या, तर त्याच्यानंतर तुम्ही जे काय खाताय, जे काय म्हणजे जे काय, कडू असेल, आंबट असेल, जे काय असेल ते सगळं तुम्हाला गोड लागणार आहे. तर असं हे मिरॅकल बेरी नावाचं झाड आहे. आणि त्याला पण तुम्हाला मी दाखवते, छान ग्रो बॅग मध्ये. हे बघा, छान ग्रो बॅग मध्ये किती सुंदर वाढलंय बघा, ते मस्त वाढलेलं आहे. आणि त्याच्यावर आत्ता बेरीज नाहीयेत, कारण प्रत्येक गोष्टीचा ना सीझन असतो, त्यामुळे आत्ता त्याच्यावर बेरीज नाहीयेत. पण बेरीज आल्या की ती त्याची एक युनिक हे आहे की त्याच्यानंतर तुम्ही काही खा की तुम्हाला ते गोड लागणार आहे. तर हे मी पण पहिल्यांदा बघितलंय, मला पण हे माहिती नव्हतं. ह्यातली बरीच अशी युनिक झाडं आहेत जी मी पण पहिल्यांदा बघितली आहेत. मागच्या वेळेस जेव्हा मी व्हिजिट केलेलं ना, तेव्हा मला काही ह्याच्यातले युनिक झाडं होती ती समजली. जसं मी तुम्हाला दाखवलं लव्हेंडरचं वगैरे झाड. तर तो व्हिडिओ मी लावेन इकडे आय बटनमध्ये, म्हणजे तुम्हाला कळेल, किंवा व्हिडिओच्या एंडला मी लावेन, तर तुम्ही तोही व्हिडिओ बघू शकता. पण आता मी तुम्हाला अजून काही युनिक आणि छान अशी झाडं दाखवते. आता ही जी मी तुम्हाला गोष्ट दाखवते ना, ह्याचं तर हार्वेस्टिंग चालू आहे, म्हणजे दादा ती काढतायत. कारण की आता आपण बघतोय की ते झाले, तयार झालेले आहे. आणि तुम्ही जर का पानं ह्याची ओळखली असतील तर तुम्हाला आतापर्यंत कळलं असेल की ही हळदीची पानं दिसत आहेत. पण ही नॉर्मल हळद नसून ही आंबे हळद आहे, ज्याला खूप छान मेडिसिनल प्रॉपर्टीज असतात. आणि महाराष्ट्रातल्या काही भागात किंवा गुजरातमध्ये वगैरे ह्याचं लोणचं केलं जातं. आणि ते खूप आवडतं लोकांना. तर ही अशी आंबे हळद बघा, आता आज आम्ही इकडे काढतोय. तर अशी सुद्धा झाडं ह्यांच्याकडे आहेत. अशी सुद्धा तुम्हाला काही गोष्टी इकडे बघायला मिळतील. काळी हळद म्हणा, आंबे हळद म्हणा. तर वेगवेगळे प्रकार इकडे आहेत. आणि दादांनी बघा किती मस्त हळद काढलेली आहे. तर तुम्हाला जर का टेरेस गार्डन करायचे तर त्यासाठी सुद्धा तुम्हाला काही गोष्टी मिळतील. तुम्हाला घरामध्ये नुसती छान छान फुलं ठेवायची असतील तरी ती मिळतील. आणि जर का युनिक झाडं बघायची असतील, की न्यायचं नाहीये पण निदान बघायचं तरी आहे, तरी तुम्ही ह्या नर्सरीला व्हिजिट करू शकता. आणि त्यातून तुम्हाला काही आवडलं तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता. आता हे बघा, मी तुम्हाला दाखवते, ही हळद बघा किती मस्त त्यांनी काढून माझ्या हातात दिली. हे बघा, छान आहे ना एकदम. आता एक मला खूप युनिक अशी गोष्ट दिसलेली आहे जी मी तुम्हाला दाखवते. करवंद जी आपण खातो ना, काळ्या रंगाची जी करवंद असतात ती किती असतात, म्हणजे छोटी छोटी एवढी असतात. आज मी तुम्हाला त्याचं एक दाखवते की साईज बघा. हे बघा, मी हातावर दाखवते तुम्हाला. हे बघा केवढं मोठं आहे बघा, म्हणजे जांभळं असतात ना, जांभळं तसं करवंद आहे हे. भरपूर लागली आहेत. मी तुम्हाला सगळी ह्यांची युनिक युनिक झाडं दाखवते. हे बघा, किती छान आहेत बघा ही करवंद. आणि म्हणजे ह्याच्याहून पण मोठे. हे बघा, इकडे मोठं पण आहे. आता करवंदाच्या झाडाला अर्थात खूप काटे असतात, त्यामुळे मी फार आतमध्ये असा व्हिडिओ घेऊ शकणार नाही. पण तुम्हाला दिसतात की किती सुंदर छान मोठी मोठी करवंद लागलीत बघा. युनिक युनिक झाडं बघताना अजून एक तुम्हाला दाखवते, ते म्हणजे हे झाड आहे आंब्याचं. आणि हा जो आहे तो 12 महिने येणारा आंबा आहे. तर हे मी तुम्हाला पहिले पण दाखवलं आहे, दुसऱ्या नर्सरीमध्ये पण दाखवलं आहे. तर हे, आणि त्याला मोहर सुद्धा आलाय. हे बघा किती छान मोहर आलाय. तर अशी सुद्धा झाडं आहेत, तुम्ही विजिट करू शकता. आणि किती छान त्याला लागलंय बघा.
तसंच मी तुम्हाला म्हटलं ना, की घरी तुम्हाला छान छान दिसणारी फुलं हवी असतील तरी त्यांच्याकडे आहे. बघा हा किती सुंदर रंगाचा चाफा आहे, ग्रो बॅगमध्येच लावलेला आहे. तुम्ही तशीही झाडं घेऊ शकता.